राज्यात 41 मद्यनिर्मिती उद्योगांना 328 नवे परवाने देण्याचा निर्णय झालाय। भाजपच्या 5 नेत्यांशी संबंधितांच्या कंपन्यांना 40 परवाने मिळणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे निकटवर्तीय यात लाभार्थी ठरणार आहेत। 96 परवाने राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधितांना देणार, तर राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। माजी मंत्री बळीराम हिरे यांचा मुलगा प्रसाद हिरे यांच्या डेल्टा डिस्टिलरीज कंपनीला परवाना मिळणार। पंकजा मुंडेंचे पुत्र आर्यमन पालवेची रॅडिको एनव्ही डिस्टिलरीजला मिळणार परवाना। मंत्री नितीन गडकरींचे पुत्र सारंग गडकरी यांची मानस ग्रो इंडस्ट्रीज कंपनीला परवाना। आमदार अतुल भोसले आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या पुतण्याच्या कंपनीला परवाना। लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज कंपनीला नवा परवाना देणार। माजी आमदार संजय मामा शिंदे संचालक असलेली विठ्ठल कॉर्पोरेशन कंपनीचा समावेश। आमदार राजन पाटील यांचे व्यावसायिक भागीदार असलेली नक्षत्र डिस्टिलरीज अँड ब्रुवरीजला परवाना। जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या 2 कंपन्यांना नवे परवाने मिळणार। जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या राजाराम बापू पाटील सहकारी कारखान्याला परवाना मिळणार। आमदार मानसिंग नाईक यांच्या पत्नी आणि कन्या संचालक असलेल्या ग्रेनॉच इंडस्ट्रीज कंपनीला परवाना मिळणार। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग MMRD असेल, इतर काही प्रकल्प असतील, महापालिका 27 महानगरपालिका नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल, जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्यांना तो अधिकार आहे। नुसतं चाव चाव रडून चालणार नाही ना।